Hello students, how are you? Today we are going to learn very important topic, and this topic is about how to speak in English. रोज आपण कशी इंग्लिश बोलावी सोप्या भाषेमध्ये आणि डेली यूजेसमध्ये आपण कोणकोणते वाक्य वापरतो ते आज आपल्याला या ठिकाणी पाहिजे. जेव्हा एखादा आपणास प्रश्न विचारतो की हाऊ आर यू, त्याची उत्तर आपण कशी द्यायची, तर पाहूया. अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला ही वाक्य पाहिजे. अशा प्रकारची वाक्य तयार करण्यासाठी आपण जेव्हा स्वतःबद्दल बोलतो तेव्हा आपण आय हा प्रोनाउन वापरतो. कोणता प्रोनाउन वापरतो? आय. आपण स्वतःबद्दल बोलताना काय वापरतो? आय. आणि त्याच्यानंतर एम हे टू बीचं सहाय्यकारी क्रियापद वापरतो. जसं आय एम अशा प्रकारचं आपण म्हणजे आय एम म्हणजे मी आहे. परंतु जेव्हा आपण इंग्लिशमध्ये फास्ट बोलायचं असतं तेव्हा या दोन्हीचा शॉर्ट फॉर्म आयचा आणि एमचा शॉर्ट फॉर्म एम असा वापरतो. म्हणजे दोन्हीचा जवळपास उच्चार आपण एकत्र करतो आणि एम असा उच्चार करतो. तर हे समजलं, आय एमचं एम. तर अशा पद्धतीने बोलत असताना आपण कंटिन्युअस टेन्स वापरतो. जेव्हा तुम्हाला कोणी विचारतं की व्हॉट आर यू डुईंग, तू काय करत आहेस, तेव्हा आपण कसं म्हणतो? समजा आपल्याला सांगायचंय याचा वापर करून आय एम किंवा एमचा वापर करून आपल्याला सांगायचंय की मी अभ्यास करत आहे, तर तेव्हा आपण कसं सांगणार आहे? मी अभ्यास करत आहे हे सांगायचंय. तर तुम्ही कसं सांगणार? आय एम. तर आपल्याला काय करायचं तर एम. एम स्टडीइंग. कसं सांगायचंय? एम स्टडीइंग. किंवा आपण खात आहोत, जेवत आहोत हे सांगायचंय, तर ते आपण कसं सांगणार आहोत? मी खात आहे, मी जेवत आहे. तर कसं सांगणार? एम इटिंग. अशा प्रकारचं वाक्य आपल्याला सांगायचं. एखाद्याला समोरच्यानं विचारलं की व्हॉट आर यू डुईंग, तर तुम्ही काय म्हणायचं? एम इटिंग. किंवा बाहेरून कोणी तुम्हाला विचारतंय की अरे तू काय करत आहेस, तेव्हा तुम्ही समजा मोबाईलवर बोलत आहात, तर त्यावेळेस तुम्ही त्याला कसं सांगताल की मी मोबाईलवर बोलत आहे असं बोलाल. बरोबर आहे? मी मोबाईलवर बोलत आहे. तर आय एम स्पीकिंग ऑन मोबाईल. असं वाक्य सांगायचं. किंवा कोणी तुम्हाला फोनवर विचारलं अरे तू काय करत आहे, व्हॉट आर यू डुईंग, आणि त्यावेळेला तुम्ही जर गाडी चालवत असाल तर त्यावेळेस तुम्ही कसं सांगाल मराठीमध्ये? मी ड्राईव्ह करत आहे किंवा मी गाडी चालवत आहे हे सांगणार. तर ते इंग्लिशमध्ये कसं सांगणार? एम ड्रायव्हिंग अ कार. अशा प्रकारे तुम्ही त्याला इंग्लिशमध्ये सांगू शकता. म्हणजे जे डेली यूजची वाक्य असतात ते तुम्ही असे वापरू शकता. किंवा एखादा छोटा मुलगा असेल आणि त्याला कोणी विचारलं अरे तू काय करत आहे, आणि तो म्हटला की त्यावेळेस मी माझं होमवर्क पूर्ण करत आहे, असं जर तो म्हटला की माझं होमवर्क मी कंप्लीट करत आहे, पूर्ण करत आहे, तर ते इंग्लिशमध्ये कसं सांगायचं की आय एम कम्प्लिटिंग माय होमवर्क. मी माझं होमवर्क पूर्ण करत आहे. घरामध्ये कुणी लेडीज असेल आणि त्यांना विचारलं की तुम्ही काय करत आहात, तर त्या समजा रूमची साफसफाई करत असतील तर त्या काय म्हणतील? मी रूम क्लीन करत आहे हे त्यांना सांगायचे. तर मग इंग्लिशमध्ये काय करावं लागेल? एम करावं लागेल, एम वापरावं लागेल. आणि क्लीनला आयएनजी क्रियापदाचं चौथं रूप वापरावं लागेल. आतापर्यंतच्या वाक्यामध्ये आपण क्रियापदाचं चौथं रूप वापरलं. तर आय एम क्लिनिंग रूम. क्लीनला आयएनजी क्रियापदाचं चौथं रूप वापरायचं आपल्याला. लक्षात आलं? तर मग कसं वाक्य करायचं? आय एम क्लिनिंग रूम. किंवा घरातल्या लेडीजला कोणी विचारलं की काय करत आहेत आणि त्या समजा कपडे धुत असतील तर ते वाक्य कसं सांगायचं? आय एम वॉशिंग क्लोथ्स. म्हणजे मी कपडे धुत आहे. आय एम वॉशिंग क्लोथ्स. किंवा मी वर्गात शिकवत आहे. मग हे वाक्य इंग्लिशमध्ये कसं सांगायचं? तर इथं पण क्रियापदाचं चौथं रूप वापरायचं. जेव्हा कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स असतो तेव्हा एमच्या नंतर जे क्रियापद येतं, समजा टीचिंग हे क्रियापद आहे, टीच त्याला आयएनजी लागतो, त्याला क्रियापदाचं चौथं रूप म्हणतात. ज्या क्रियापदाला आयएनजी रूप लागतं त्याला काय म्हणतात? क्रियापदाचं चौथं रूप म्हणतात. तर मग हे कसं होईल? आय एम टीचिंग इन द स्कूल. बरोबर आहे? किंवा तुम्ही पेंटिंग करत आहात, काहीतरी समजा तुम्ही कलरिंग करत आहात, रंग भरत आहात, आणि तुम्ही त्यावेळेस तुम्हाला कोणी विचारलं की तू काय करते, व्हॉट आर यू डुईंग, तर त्यावेळेस तुम्ही काय म्हणाल? आय एम पेंटिंग.
किंवा तुम्हाला कोणी विचारलं की तू काय लिहित आहे, व्हॉट आर यू डुईंग, व्हॉट आर यू रायटिंग, तर त्यावेळेस तुम्ही काय सांगाल? तुम्हाला लिहिताना पाहून इथं पण क्रियापदाचं चौथं रूप, कारण हे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स आहे, वापरायचं. म्हणून आय एम रायटिंग अ स्टोरी, मी एक गोष्ट लिहित आहे, आय एम रायटिंग अ स्टोरी, अशा प्रकारचं ते वाक्य लिहायचं. किंवा तुम्ही टी व्ही पाहत आहात आणि तेव्हा तुम्हाला विचारलं की व्हॉट आर यू डुईंग, तर तेव्हा तुम्ही काय सांगाल? तुम्ही टी व्ही पाहत आहात, आय एम वॉचिंग टी व्ही, आय एम वॉचिंग टी व्ही, और आय एम वॉचिंग अ सिरियल, किंवा मी एक सिरियल पाहत आहे, अशा पद्धतीने तुम्ही इंग्लिशमध्ये स्पीकिंग करू शकता. या कंटिन्युअस टेन्सचा जर तुम्ही वापर केला तर तुमचं बरेच प्रश्न क्लिअर होतात. अतिशय सोपे वाक्य या पद्धतीने तुम्ही बोलू शकता. आणि याचा जर सराव केला अशा वाक्यांचा, डेली यूजचे जे सेंटेन्सेस आहेत त्यांचा जर तुम्ही सराव केला तर मला असं वाटतं की प्रत्येकाला इंग्रजी सहजपणे बोलता येते. आता आपण हे जे 11 वाक्य बघितले, हे 11 वाक्य तुम्ही जर व्यवस्थित सराव केला तर तुम्ही अनेक प्रश्नांची उत्तरं देऊ शकता. किंवा अजून तुम्हाला काही वाक्य सांगता येतील. समजा तुम्ही घरामध्ये चेस खेळताय आणि तेव्हा तुम्हाला कोणी विचारलं की व्हॉट आर यू डुईंग, तर परत हाच टेन्स वापरायचा, आय वापरायचं, एम वापरायचं, दोघांचं शॉर्ट फॉर्म वापरायचं. आणि जे प्ले क्रियापद आहे त्याचं चौथं रूप म्हणजे क्रियापदाला ING रूप लावायचं. आणि पुढं काय करताय? चेस खेळताय, मग काय होईल? आय एम प्लेइंग चेस, आय एम प्लेइंग चेस, अशा पद्धतीचं तुम्ही वाक्य करू शकता, बोलू शकता, स्पीकिंग करू शकता. किंवा तुम्ही एका रूममध्ये बसून काहीतरी डिस्कस करताय आणि तेव्हा तुम्ही विचारलं अरे तू काय करतोय, तर त्यावेळेस तुम्ही काय म्हणाल की अरे मी एका प्लॅनबद्दल डिस्कस करतोय, माझी चर्चा चालू आहे त्याबद्दल, एका प्लॅनबद्दल. तर हे वाक्य तुम्ही इंग्लिशमध्ये सांगायचे, तर ते कसं सांगाल? तर मी एका प्लॅनबद्दल डिस्कस करतोय किंवा चर्चा करत आहे, तर हे तुम्हाला सांगायचं आहे. तर त्यावेळेस तुम्ही आय एम डिस्कसिंग अबाउट अ प्लॅन, मी एका प्लॅनबद्दल चर्चा करत आहे. तुम्ही अनबॉक्सिंग करताय तो मोबाईल आहे ना, त्याच्यात तो बॉक्स आहे तो उघडताय, ते करत असताना कुणी जर तुम्हाला विचारलं की तू काय करत आहे, तेव्हा तुम्ही इंग्लिशमध्ये कसं सांगाल? व्हॉट आर यू डुईंग त्याला विचारलं तर तुम्ही म्हणताल की मी नवीन घेतलेला मोबाईल उघडून बघत आहे, अनबॉक्सिंग करत आहे. तर तेव्हा आय एम अनबॉक्सिंग माय न्यू मोबाईल. कसं सांगायचं? आय एमचं शॉर्ट फॉर्म वापरायचं, एमचं शॉर्ट फॉर्म आय एम अनबॉक्सिंग माय न्यू मोबाईल. किंवा तुम्ही तुमच्या घरासमोरच्या छोट्याशा बागेमध्ये आहात आणि तुम्ही तिथं छोट्या छोट्या झाडांना पाणी देत आहात आणि तेव्हा कोणीतरी बाहेर विचारलं अरे तू काय करत आहे, व्हॉट आर यू डुईंग, तर तेव्हा काय उत्तर द्यायचं? आय एम वॉटरिंग प्लॅन्ट्स, मी जे छोटे छोटे प्लॅन्ट आहेत त्यांना काय करतोय? पाणी देत आहे. त्यांना जर विचारलं तर अशा प्रकारे तुम्ही हे जे कंटिन्युअस टेन्स आहे, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, त्याला आपण प्रोग्रेसिव्ह प्रेझेंट टेन्स पण म्हणतो, तर याचा वापर करून आपण काय करत आहात स्वतःबद्दल अशी डेली यूजची आपण हजारो वाक्य तयार करू शकता. तुमच्या मनामध्ये देखील तुम्हाला कोणी प्रश्न विचारला व्हॉट आर यू डुईंग, तुम्हाला असा प्रश्न विचारला व्हॉट आर यू डुईंग, तर त्याचं उत्तर काय असणार आहे, असे कमीत कमी 10 वाक्ये मला तुम्ही लिहून आपल्या या कॉमेंट बॉक्समध्ये पाठवा. हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांनी, ज्यांनी हा व्हिडिओ पाहत आहे त्यांनी सगळ्यांनी याला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या सगळ्या मित्रांना, आपल्या नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि जास्तीत जास्त इंग्रजीमध्ये स्पीकिंग करा. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.